हे पहा, ही मुगाची डाळ आहे, सालासकट आहे, घरी केलेलीच आहे ती. तर मला याचे थेपले करायचे. गावाकडे कोंडुळी म्हणतात, दामटेही म्हणतात, पण फक्त मुगाच्या डाळीचे. खरं तर गावाकडे आम्ही जेव्हा सांडगे आणतो ना त्या पिठाचे करतो, पण आज मन झालं की आपल्या मुगाच्या डाळीचे आपण करू. हलकी असते मुगाची डाळ पचायला. तर याचे मी याच्या साल आहे पहा. खरं तर साल पोटात गेलेली चांगलीच असते, फायबर म्हणून. तर चला तर मग मी भिजत घालते. अर्धा तास तिला फक्त भिजवणार आहे. हे पहा, डाळ मी धुवून घेतली चांगली. खडा आहे का तेही पाहिलं, धुवून निथळ ठेवली, पाणी काढून टाकलं. आता ही डाळ मला मिक्सरच्या भांड्यातून काढायची. छोटं भांडं घेतलेलं, छोट्या भांड्यात ती व्यवस्थित सापडते, म्हणून त्याच्यातून 2 वेळा काढणार. त्यासाठी काय काय मी घेतले साहित्य: थोडासा पुदिना घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली, हिरवं तिखट आणि आलं लसूण पेस्ट, आणि थोडीशी चिमूटभर हळद हिंग टाकणार आहे त्याच्यामध्ये. चला तर मग आधी मिक्सरमधून काढते. हे पहा, मी भरड भरड अशी मुगाची डाळ, जास्त वेळ भिजवायचीच नाही, जास्तीत जास्त अर्धा तास अशी भरड भरड घेतलेली. खूप मऊ केली की मग ते नाही, अशी कुरकुरीत लागते बघा भाजल्यावर. तर त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, इथे हिरवं तिखट मी मीठ घालून जिरं घालून केलेलं असतं, ते हिरवं तिखट टाकणार आहे. जरा चरचरीतच करायचं, म्हणजे खायलाही बरं वाटतं. आणि हिरवं तिखट, मीठ, जिरं त्याच्यात सर्व आहे. त्याचप्रमाणे थोडंसं आलं लसूण मी याच्यात टाकलेले पहा. आणि इथे ना भरपूर कोथिंबीर चिरलेली धुवून घेतलेली आहे, तर ती मी आता इथे टाकते याच्यामध्ये. छान लागते तिखट असल्यावर कोथिंबीर. आणि थोडासा पुदिना पण टाकला. पुदिना नेहमी मी भाज्यांमध्ये वापरते की ते आपल्या पचनही चांगलं होतं, आणि विशेष म्हणजे मूत्र अवयव जे असतात ना ते साफ राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि थोडीशी आता आपल्याला हळदही त्याच्यात टाकायची, म्हणजे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव केलं की शेवटी त्याच्यात थोडासा हिंगही टाकायचा. पहा, हे पहा, हे हिंग टाकलं मी आता. आणि हे सर्व एकजीव करून घेणार. आता पूर्ण एकजीव केलं की मग याच्यात थापळ्या, याला थेपले म्हणा, थापोळ्या म्हणा, मुगाच्या थापोळ्या. आई नेहमी म्हणायची माझी की तोंडाला चव नसेल ना तर घरी आपल्या मुलांना बनवण्यासाठी कधी कधी सर्व डाळींचं मिक्स, कधी कधी फक्त हरभऱ्याची डाळ, पण मुगाची डाळ खरं म्हणजे खूप पौष्टिक असते, हलकी असते पचायला, गॅसेस धरत नाही. म्हणून मी आज ठरवलं की फक्त मुगाच्या डाळीचेच आपल्याला हे थापोळ्या करायच्यात. तर चला आता त्याला थोडंसं 1-2 मिनटं भिजायला ठेवते, आणि त्या करताना कशा करायच्या ते मी दाखवते. हे पहा, पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर आपल्याला त्या थापायचं. तवा मी लोखंडी घेतलेला पाहिजे, तापायला ठेवला लोखंडी तवा. काय होतं, लोह आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे, नाही तर आपल्याला व्हिटॅमिन युक्त आयर्नच्या गोळ्याच घ्याव्या लागतात बघा. तर शक्यतो अशा तळणीच्या याला पाणी मुद्दाम घेतले, फडकं ओलं करायला. फडकं ओलं करायचं, त्याच्यावर त्या थापायच्या आणि तव्यावरती टाकायच्या. त्याला शालो फ्राय म्हणता तुम्ही, आम्ही म्हणतो सरभरीत तळून घ्यायचं. हे असं फडकं थापायचं. बरेच जण प्लॅस्टिक वापरतात, घरात असतात की अशी आपली छोटी छोटी फडकी कॉटनची, ती घ्यायची आणि याच्यावर थापून त्या करायच्या. तर चला मग थोडंसं याला 5 मिनटं भिजून देऊ. हे पहा, तवा तापत ठेवला आहे, लोखंडीच घेतलेला आहे, फडकं घेतलं आहे कॉटनचं, त्याच्यावर पाणी टाकलं आणि थोडासा पीस गोळा घेऊन तो याच्यावर थापायचा. खाली पाणी असल्यामुळे ते काही हे होत नाही. आणि मग अशा छोट्या छोट्या दामट्या म्हणा, थापोळ्या म्हणा, गावाला थापोळ्याच म्हणतात, आणि त्या याच्यावरती तळून काढायच्या. आता बघा, हे मी टाकते ना, आधी तेल टाकायचं. लोखंडी तवा घेतलेला आहे, लोखंडी आहे, ॲल्युमिनियमचा आहे. आणि आता वरून याला असं थोडं तेल सोडायचं. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती थंडीच्या दिवसात आपण काय केलं पाहिजे माहिती का, तीळ खाण्यात जास्त आले पाहिजे, म्हणून थोडेसे तिळही त्याच्यावरती टाकणार. आता झाकण ठेवलं थोडं, 2 मिनटं त्याला होऊ द्यायचं. आपण अर्धा मिनिट मी त्याला वाफेवर होऊ दिलेलं आहे. आणि आता पलटी टाकायची.
पुन्हा आता जास्त तेल न वापरता फक्त साईडने थोडंसं टाकायचं आपल्याला आणि परत वाफेवर करून घ्यायचं। आताही पुन्हा अर्धाच मिनिट ठेवायचं, नाही तर मग त्या जळून जातात, चांगल्या लागत नाही करपट झाल्यावर। म्हणून आपण अशा वाफेवरती या थापोळ्या करायच्या, मुगाच्या डाळीच्या फक्त। त्यामुळे खायला अशा कुरकुरीत लागतात, छान वाटतं। आजारी माणसाला चव नसेल तोंडाला तेव्हा म्हटलं जातं आजीच्या हातची चव आणि पोटभर जेव। चांगला पदार्थ केला सर्वजण खातात। तर हां हे पहा, थोडंसं अजून याला पण होऊ दे, थोडा गॅस मोठा करते मी आता। आणि असे जे शालो फ्राय तळणीचे पदार्थ आहेत ना, ते नेहमी याच्यात करावे, कशात? लोखंडी तव्यामध्ये। आता याला इथेच ठेवते मी आणि दुसऱ्या याच्यात तेल आहे शिल्लक, म्हणून लगेच त्याच्यावरती ते टाकणार आहे पहा। बरेच जण हल्ली प्लॅस्टिकचे कागद वापरतात, पण त्याच्यापेक्षा असं एखादं जुन्या कपड्याचं कॉटनचं फडकं काढून ठेवलं तर मग बरं राहतं आणि प्लॅस्टिकचा वापरही टळतो। आता पहा, हे झाली आपली शालो पहा, तयार झाली। तर करून घेते मी 4-5 आणि मग दाखवते तुम्हाला। हे पहा, आपली मुगाच्या डाळीचे थापोळे झालेले आहेत। आता ही गरम गरम खूप छान लागतात, जसे जेवायला येतील ना तसे करायचे, पण मी ही केलेले। तुम्ही नक्की मुगाच्या डाळीचे हे असे थेपले बनवा, थापोळी बनवा, याला थापोळीच म्हणतो आम्ही गावाकडे। आणि खूप चवदार लागते या दिवसामध्ये, कुरकुरीत लागते। त्याच्यावरती तीळ टाकलेले, त्याही चवीला खूप छान लागतं तळल्या गेल्यामुळे। तर तुम्ही नक्की अशी बनवा आणि माझ्या आजीच्या हातची चव या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला कळवा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब व्हा। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे।